ये ब्राह्मणा वेदगु सपदं ते मे नमो ते च मं पालयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तं नमो विमुक्तिया महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पुरैत्वा पारमी सब्बापत्तो संबोधिमुत्तमम् एतेन सच्चवज्रेन होतु ते जय. सा आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजपासून आपण एका नवीन वर्गाला सुरुवात करीत आहोत आणि हा वर्ग प्रामुख्याने महाप्रज्ञा कथा या विषयाशी संबंधित आहे. महाप्रज्ञा कथा हा विषय पठिसंहिता मग्ग या ग्रंथामधील एक प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये 16 प्रकारच्या प्रज्ञेचा उल्लेख आहे आणि त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते अतिशय महत्वपूर्ण असं प्रकरण आहे. तर आपण त्या अनुषंगाने हा जो वर्ग आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. तर आपल्याला बरेच दिवसांपासून बुद्ध धर्माचं सूत्रानुसार असणारं प्रशिक्षण आपण पूर्ण करीत आलेलं आहात आणि यातून एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्याच लक्षात आलेली आहे की बुद्ध धर्म समजून घ्यायचा असेल तर प्रशिक्षणाशिवाय दुसरा असा कोणता उपाय नाही. प्रशिक्षण न घेता धम्मासारखं सूक्ष्म आणि गंभीर तत्वज्ञान हे मनुष्याला समजू शकत नाही. आणि वास्तविक पाहता आपल्या मनाची जी रचना आहे ती ज्ञान घेण्यासाठीच झालेली आहे. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं शरीर या शरीराचे एक विशिष्ट अवयव आहे आणि प्रत्येक अवयवांचं आपलं एक कार्य आहे. जसा जो काही आपला हातांचा विकास झालेला आहे, उत्क्रांती झालेली आहे, ते वस्तूंना उचलणे, ठेवणे, काही वस्तू पकडणे या अनेक गोष्टींसाठी त्याचा उपयोग झालेला आहे. पायांचा जो विकास आहे तो चालण्यासाठी, उभं राहण्यासाठी, धावण्यासाठी त्याचा विकास झालेला आहे. त्याचप्रमाणे शरीराच्या आंतरिक अवयवांचा सुद्धा जो विकास आहे तो त्या त्या रचनेनुसार ते ते कार्य करण्यासाठी झालेला आहे. मग त्याचप्रमाणे आपल्या मनाचा जो विकास आहे तर तो विकास सुद्धा माहिती घेण्यासाठी झालेला आहे. माहिती घेणे आणि माहितीला मॅनेज करणे, माहितीचं व्यवस्थापन करणे, हा हा आपल्या मनाचा अतिशय मूलभूत आणि मुख्य गुणधर्म आहे. वास्तविक पाहता जेव्हा कधी मन हा विषय उपयोगामध्ये आणला जातो तर त्या संबंधामध्ये बरंचसं कन्फ्युजन लोकांमध्ये आहे आणि ते कन्फ्युजन अशा पद्धतीचं आहे की अगदी या काही वर्षाच्या कालावधीपर्यंत मन आणि शरीर या दोन अलग अलग बाबी आहेत असं समजलं जात होतं आणि असं समजलं गेल्यामुळे मन, चित्त, विज्ञान त्यालाच लोक आत्मतत्व म्हणून संबोधत होते. आणि हे आत्मतत्व आणि शरीर हे वेगळं वेगळं गृहीत धरल्यामुळे मृत्यूनंतर हे विज्ञान, हे चित्त, हे आत्मतत्व बाहेर पडते आणि एक नवीन शरीर धारण करते. अशा प्रकारची एक शाश्वतवादी जी दृष्टिकोन आहे, प्रारब्धवादी जो दृष्टिकोन आहे तो प्रचलित होता जुन्या काळापासून. भगवंताच्या काळामध्ये होता, त्याच्यानंतरही तो प्रचलित होता. आणि आता आपल्याला त्रिपिटकामधल्या अनेक निदान कथा वगैरे, जातक निदान कथा किंवा निदान कथा इत्यादी ज्या नंतरच्या काळात लिहिलेल्या ज्या बाबी आहेत, जसं आपण प्रस्तावना लिहत असतो त्या प्रकारे निदान कथा नंतर लिहिलेल्या आहेत, तर त्यामध्ये अशा प्रकारचे काही उल्लेख आपल्याला आढळतात, मूळ सूत्रांमध्ये आढळत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मन नावाची अशी स्वतंत्र गोष्ट आपल्या शरीरामध्ये नाही, चित्त नावाची स्वतंत्र अशी गोष्ट आपल्या शरीरामध्ये नाही, विज्ञान नावाची स्वतंत्र गोष्ट आपल्या शरीरामध्ये नाही. आणि म्हणून आपण मागील वर्गामध्ये एक माहिती करून घेतली होती जी अतिशय महत्वपूर्ण माहिती होती, परंतु तो विषय थोडासा
किचकट टाईपचा होता किंवा थोडासा जास्तच तत्वज्ञानात्मक असल्यामुळे मी त्या विषयाला आता नंतर रिपीट केलं नाही. कारण प्रकरण विज्ञप्ती मात्रता सिद्धीचं आपण पहिलं प्रकरण शिकलेलं आहे. दुसऱ्या प्रकरणाचं मी थोडं अवलोकन केलं तर मला त्याही गाथा थोड्याशा किचकट टाईपच्या तत्वज्ञानात्मक फिलॉसॉफिकल वाटल्या. त्याच्यामुळे मी तो विषय रद्द करून टाकला. कारण फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान शिकणं ही चांगली बाब आहे. परंतु जेवढा आपलं व्यावहारिक जो धम्मा आहे, व्यवहारात उपयोगात येणारा जो धम्मा आहे, तो जर आपण शिकला तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. कारण प्रत्येकच व्यक्ती काही ध्यान करणाऱ्या, ध्यानामध्ये फार प्रगती करणाऱ्या स्वभावाचा राहत नाही. आणि ते आपल्याला घरगृहस्थीत राहणाऱ्या माणसांना तेवढं शक्यही होत नाही. कारण आपण कितीही जरी ठरवलं स्वतःच्या मनामध्ये की मी ध्यान रोज करीन म्हणून किंवा गंभीर पद्धतीने करीन म्हणून, तरी कोणते नाही कोणते आपले रोजचे काही ना काही कामं राहतात. कुठे नातेवाईकांकडे जाणार राहते, कार्यक्रमाकडे जाणार राहते, तर कुठल्या घरगुती जबाबदाऱ्या राहतात. तर या सगळ्या अनेक गोष्टींमध्ये कुठे ना कुठे गोष्टी मिस होत राहतात. तर अशा सिच्युएशनमध्ये तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे सूक्ष्मता आहे, ती सूक्ष्मता मानवी मनाला समजून घेणं आणि जाणणं हे थोडं अवघड अवघड जात असते. तर असो, तो विषय नाही. तर विज्ञप्ती मात्रता सिद्धीमध्ये आपण हा विषय एक लक्षात घेतला होता. कोणता विषय लक्षात घेतला होता? की हे विज्ञप्ती मात्र आहे, हे चित्त मात्र आहे, हे विज्ञान मात्र आहे, मन मात्र आहे. हा विषय लक्षात घेतला होता. म्हणजे त्याचा अर्थ हा होता की आपण स्थळाच्या दृष्टीने विचार केला, समयाच्या दृष्टीने विचार केला, संघात, ज्याला आपण संघात म्हणतो, संघात म्हणजे शरीराच्या दृष्टीने जर विचार केला आणि कृतीच्या दृष्टीने जर विचार केला, तर चारही गोष्टींमध्ये आपण पाहतो की विविधता दिसून पडते. म्हणजे एखाद्या स्थळामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे चित्त असेल उत्पन्न झालेलं, तेच चित्त त्या स्थळामध्ये असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचं नसते. एका समयामध्ये उत्पन्न होणारं चित्त एका व्यक्तीचं त्याच समयामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं ते चित्त राहत नाही. एका शरीरामध्ये उत्पन्न होणारं चित्त हे जे कुत्रा, मांजर किंवा अन्य जे विविध शरीरं असतात त्याच्यामध्ये तसं ते चित्त उत्पन्न राहत नाही. किंवा एखादी कृती करताना जे चित्त उत्पन्न असतं, तीच कृती करताना दुसऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा ते चित्त राहत नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की चित्त हे प्रतित्य समुत्पन्न आहे, मन हे प्रतित्य समुत्पन्न आहे. जर ते प्रतित्य समुत्पन्न आहे म्हणूनच ते वेळ आणि परिस्थितीनुसार उत्पन्न होत आहे. आणि चित्त किंवा मन किंवा विज्ञान किंवा ज्याला लोक आत्मतत्व म्हणतात, ते जर स्थिर असेल, ते जर ध्रुव असेल, ते जर शाश्वत असेल, तर ते तर सर्वांमध्ये समान असायला पाहिजे. पण तसं असताना आपल्याला दिसत नाही. म्हणून भगवान तथागतांनी चित्त मात्रतेचा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ही गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो, तर हा हे चित्त नावाचा विषय, विज्ञान नावाचा विषय, मन नावाचा विषय, विज्ञप्ती नावाचा विषय, हा काय आहे? हे आपल्या मेंदूचं ज्ञान घेण्याची एक प्रक्रिया आहे. आता महत्वाचा विषय असा आहे, आता एक ब्रह्मदेशातले एक आदरणीय व्यक्ती आहेत, त्यांचं एक पुस्तक मी सध्या वाचत होतो. तर त्यांनी सुद्धा त्यामध्ये मोठी गल्लत केलेली आहे. आणि हे गल्लत करतात मन किंवा चित्त या विषयाला. त्यांनी सुद्धा त्या पुस्तकामध्ये मन किंवा चित्ताला शरीरापेक्षा डिफरंट आणि वेगळं समजण्याचं एक काम केलेलं आहे. एकीकडे त्याने अनित्यतेचं समर्थन केलेलं आहे, दुसरीकडे चित्त किंवा विज्ञान हे संसरण करते याचंही समर्थन केलेलं आहे. तर दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी कशा काय असू शकतात? पण हे जे फिलॉसॉफीमध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये जे काही घोळ झालेला असतो, तर त्या विरुद्ध विद्रोह करण्याची जी एक क्षमता लागते माणसाच्या मनामध्ये, ती क्षमता नसते लोकांमध्ये. आता बाबासाहेबांसारखे जे महान लोक होते, रसेल सारखे जे महान लोक होते, मार्क्स सारखे जे महान लोक होते, डार्विन सारखे जे महान लोक होते, तर या लोकांनी धर्माने प्रचलित असणाऱ्या चालत आलेल्या अनेक रूढी परंपरांना, तत्वज्ञानांना नक्कीच नाकारलं सुद्धा आणि त्यांना त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावली. पण ते बरेचदा पॉसिबल होताना दिसत नाही. आम्ही ब्रह्मदेश, श्रीलंका या देशातली अनेक पुस्तकं जेव्हा आम्ही वाचतो, तर त्या ठिकाणी आम्हाला हा एक प्रकार जो आहे तो दिसून पडतो. यांनी तर स्पष्ट शब्दामध्ये एका पॅरेग्राफमध्ये लिहिलं होतं की हिंदू धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये जी पुनर्भवाची किंवा पुनर्जन्माची संकल्पना आहे ती सारखीच आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी वापरलं. आणि जन्म मरणाचं संसारण चालू राहते वगैरे असं वक्तव्य वापरलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते मनाला शरीरापेक्षा वेगळं स्थान देण्यामुळे निर्माण झालेले आहे. आणि या उलट भगवान तथागतांनी
शरीराला मनापेक्षा वेगळं स्थान दिलेलं नाही. भगवान तथागतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नाम रूपं अन्यमन्य पच्येन पचे. आता वास्तविक पाहता बर्मीज लोकांना ही गोष्ट माहिती आहे की नामरूप एकामेकावर डिपेंड आहे, एकामेकावर आधारलेलं आहे. नामाशिवाय रूप नाही, रूपाशिवाय नाम नाही. हे हे जेव्हा की एवढं क्लिअर आणि एवढं स्पष्ट आलेलं आहे, सूत्रांमध्ये सुद्धा आलेलं आहे, तरीही या लोकांचा हा संसरणाचा सिद्धांत डोक्यातून का निघत नाही, हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. मोठा गंभीर प्रश्न आहे. तर म्हणून हे आपण जाणलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे शरीराचे इतर अवयव त्यांचं एक कार्य पार पाडताना दिसतात, तसंच आपलं मन एक जाणण्याचं कार्य पार पाडताना दिसते. आणि हे जाणण्याचं कार्य पार पाडण्यासाठी आपला मेंदू नावाचा अवयव जो आहे तो काम करतो. जसं एखादी वस्तू उचलणे आणि ठेवणे याच्यासाठी हात नावाचा अवयव काम करतो. श्वास घेणे, श्वास सोडणे हे फुफ्फुस नावाचा अवयव काम करतो. अन्न ग्रहण करणे, ते साठवून ठेवणे, ते पचवणे, हे सगळं डायजेशन सिस्टीम नावाचा अवयव काम करतो. तशासारखं प्रत्येक अवयवांची रचना, त्याचं कार्य आहे. त्याच प्रकारे मेंदू नावाचा अवयव जो शरीरामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे, तर त्याचं जे कार्य आहे ते मनाच्या ऍक्टिव्हिटीज करणे हे त्याचं कार्य आहे. मनाचं कार्य पार पाडणे हे त्याचं कार्य आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. मन नावाची अशी स्वतंत्र आणि सेपरेट जी गोष्ट आहे ती या शरीरामध्ये नाही. ज्याप्रमाणे अन्य शरीर कार्य होतात, त्याचप्रमाणे मेंदूचं पण एक कार्य होते. हे एवढं सिंपल आणि साधं तत्वज्ञान लक्षात घ्यायचं आहे. आणि मनाचं जे मुख्य कार्य आहे ते इन्फॉर्मेशन घेणे, माहिती घेणे आणि त्याला मॅनेज करणे या पद्धतीचं कार्य आहे. आणि हे मन प्रथित्य समुत्पन्न आहे. हे मन संसरण करत नाही, हे मन संधावन करत नाही, हे प्रथित्य समुत्पन्न आहे. प्रत्ययाने उत्पन्न होणार आहे. प्रत्यय दूर झाले का ते नष्ट होऊन जाणार आहे. हा याचा मूलभूत स्वभाव आहे. आता ही जी बाब आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतो, मनाबद्दलचं जे आहे विषय. कधीही कोणत्या अज्ञानामध्ये पडण्याची गरज नाही आणि आपण तरी नक्कीच पडू नये. कारण आपण स्वतःच्या रोजच्या जीवनामध्ये ज्या सत्याचा अनुभव घेतो त्यालाच सत्य म्हणलं जात असते. सत्य हे काही दुसरं नसते, हे लक्षात घ्यायचं आपण. सत्य ही जी बाब आहे ना ती काही अन्य काहीतरी राहत नाही. आज तुम्ही जे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा बायोलॉजी, झुलॉजी, काय जे विषय डेव्हलप झालेले आहेत ते कशाच्या आधारावर डेव्हलप झाले? ते तुमच्या रोजच्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टींच्या आधारावर डेव्हलप झाले. न्यूटन साहेबांनी जो ग्रॅव्हिटीचा सिद्धांत जो मांडला तो रोजचा 24 तास जो सिद्धांत काम करत राहते त्याला सत्य समजलं गेलं. जो आपण प्रकाश पाहतो, जो आपण अंधार पाहतो, तो 24 तास राहतो. कंटिन्युअसली एक्सपिरियन्स मध्ये येतो, अनुभवामध्ये येतो. म्हणून तर त्याच्यावर लोकांनी संशोधन करून गोष्टी निर्माण केल्या. थंडी आहे, गरमी आहे. म्हणजे जे नॅचरल फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो, नैसर्गिक तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो, जे आपल्या अवतीभोवतीने रोजच्या गोष्टींमध्ये आहे, क्षणोक्षण आपल्या संपर्कामध्ये आहे, तर त्याच गोष्टींच्या आधाराने आपले इंद्रिय विकसित झालेले आहेत. त्याच गोष्टींना आपण जाणत राहतो. आपण कशाला जाणतो बरं, सांगा बरं, आपण कशाला जाणतो? नेमकं जाणण्याचं काम करतो. मन जाणण्याचं काम करते म्हणजे काय करते? थंडी लागली जाणते, गरमी लागली जाणते, भूक लागली जाणते, तहान लागली जाणते. आपण बसलेलं असताना प्रेशर आहे ते जाणते, उभं असताना पाय दुखले ते जाणते, बसल्यानं रिलॅक्स वाटते ते जाणते. हे जे जाणण्याचं जे काम आहे तेच तर विज्ञानाचं काम आहे, तेच तर मनाचं काम आहे. आणि हे जाणणं कशासाठी आहे? प्रत्येक जाणणं हे गोल ओरिएंटेड आहे. एक विशिष्ट ध्येय आहे जाणण्याचं. आणि ते ध्येय काय आहे? अतिशय छोटं ध्येय आहे. ते काही फार मोठं ध्येय नसते. आपण असं गृहीत नाही धरलं पाहिजे की फार मोठं ध्येय असते. या मानवी शरीराचं आणि मानवी इंद्रियांचं फार मोठं ध्येय नाही आहे. त्यांचं ध्येय अतिशय छोटं आहे, एकदम छोटं ध्येय आहे. जसं उदाहरणादाखल थंडी लागली तर थंडीपासून स्वतःचा बचाव करणे एवढंच ध्येय आहे. ऊन लागली, उन्हापासून स्वतःचा बचाव करणे एवढंच ध्येय आहे. म्हणून म्हणून भगवान तथागतांनी शब्द कोणता वापरला? दुःख मुक्ती. सुखप्राप्ती हा शब्द नाही वापरला भगवंतांनी. कारण भगवंताला माहिती आहे की सुख नावाची गोष्ट अशी कोणती तुम्ही ठरवणार. भगवंतांनी दुःख मुक्ती हा शब्द वापरला.
वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये जे वेगवेगळ्या कारणांनी जे दुःख अनुभव करत राहतो, त्या दुःखापासून आपल्याला स्वतःचा बचाव करावा लागतो. आणि हे बचाव करण्यामध्ये, या बचाव करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे मन काम करत राहते, ते प्रज्ञा आहे. हे लक्षात घ्या. प्रज्ञा म्हणजे काय? हा मनाचाच विषय आहे. हे प्रज्ञा जी आहे ही मनाचा विषय आहे, मनाशी संबंधित आहे. मनाचे अनेक विषय आहेत. आपण बुद्धिस्ट सायकोलॉजी या संदर्भामध्ये हा सविस्तर विषय शिकलेला आहे. फक्त आपल्याला एकाच शब्दाबद्दल शिकायचा आहे, ते म्हणजे प्रज्ञेंद्रिय किंवा प्रज्ञा. आपल्याला बाकीचे विषय येतील जेव्हा येतील तेव्हा, पण मुख्य उद्देश आपला प्रज्ञा या शब्दाबद्दल शिकण्याचा आहे. तर आपण प्रज्ञा या शब्दाबद्दल शिकत आहोत. तर मग प्रज्ञा काय आहे? प्रज्ञा म्हणजे काय आहे, की जे दुःख आपण फील करतो, अनुभव करतो, त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी जो प्रयत्न होतो, त्यालाच प्रज्ञा म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आपण. आणि या प्रज्ञेतूनच विकास होतो मनुष्याचा. जे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती, वेगवेगळ्या प्रकारचं सिव्हिलायझेशन, ज्याला सभ्यता म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचं विज्ञान, जे काही विकसित झालं, आपल्या अवतीभोवती दिसून पडत आहे, हे सर्व काय आहे? हे सर्व प्रज्ञा आहे. ही सर्व प्रज्ञा आहे. हे प्रज्ञेची उत्पत्ती आहे, ही सर्व प्रज्ञा आहे. आता या प्रज्ञेमध्ये दोन फरक आहेत. वंचना प्रज्ञा आणि प्रज्ञा, दोन विषय आहेत त्यामध्ये. वंचना प्रज्ञा म्हणजे दुसऱ्यांची फसवणूक करण्यासाठी उपयोगामध्ये आणलेलं जे चिंतन मनन आहे, ते वंचना प्रज्ञा. वंचना म्हणजे नुकसानदायक, विघातक. पण विघातक जरी गोष्ट असली तरी पण ते प्रज्ञाच असते. पण ते विघातक आहे, कारण त्याचा दुष्परिणाम येतो, वाईट परिणाम येतो, म्हणून त्याला विघातक म्हणतात, वंचना म्हणतात. आणि जी प्रज्ञा आहे ते कुशल आहे. कशामुळे कुशल आहे? कारण त्याचा परिणाम हा विधायक आहे. त्याचा परिणाम कुशल आहे, चांगला आहे, हितकारी आहे, कल्याणकारी आहे, म्हणून त्याला प्रज्ञा म्हटलेला आहे. बस हा एक थोडासा भेद जो आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा. तर आपण एक्झाम्पल घेऊया, उदाहरण घेऊया, की हे कशा पद्धतीने प्रज्ञा काम करते आपल्यामध्ये. जसं सुरुवातीचा एक काळ होता, तर फार प्राचीन काळ, तेव्हा आपण नव्हतो त्या प्राचीन काळामध्ये. आपल्या पिढ्या असतील जुन्या पुराण्या, तर तेव्हा लोकांना थंडी वाटली असेल. लोकांनी काय केलं असेल तेव्हा? तेव्हा पाऊस पडला असेल, लोकांनी काय केलं असेल? एखाद्या जनावराने आक्रमण केलं असेल, लोकांनी काय केलं असेल? म्हणजे या सगळ्या त्यांच्या जीवनातल्या अडचणी होत्या, आणि अतिशय मूलभूत अडचणी होत्या. लोकांना भूक लागायची, लोकांना तहान लागायची. या त्यांच्या जीवनातल्या मूलभूत अडचणी होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायचे, बिमारी व्हायची. चालत असताना पायांना दगड रुतायचे, काटे रुचायचे, ही त्यांची ओरिजिनल समस्या होती. त्यांच्या शरीरावरचे असे केस वाढत असतील, डोक्यांचे केस वाढत असतील, दाड्या मिशांचे केस वाढत असतील, आणि ते केस वाढल्यामुळे त्या केसांमध्ये बारीक जे जीवाणू आहेत ते होत असतील. म्हणजे या मूलभूत समस्या होत्या माणसांच्या जुन्या काळामध्ये, आजही आहेत, जुन्याही काळात होत्या. त्याच तर समस्यांना आपण उत्तर दिलेली आहेत की नाही? बाकी काय आहे? समस्या त्याच आहेत ना, काय नवीन समस्या आहेत? आणि त्या समस्यांमध्ये लोकांनी चिंतन करणं सुरू केलं. आणि मग त्यांना वाटलं का पाऊस येत असेल तर आपण झाडाच्या खाली जर थांबलो तर पाऊस आपल्याला कमी लागतो. मग लोकांनी गुफांचा सहारा घ्यायला लागला असेल. म्हणजे त्यांनी गुफेत राहणं पसंत केलं. त्यांना वाटलं की गुफेत राहिल्यामुळे आपल्याला ऊन वाऱ्या पावसाचा त्रास नाही होत. तिथूनच घरांचा शोध लागला. लोकांना अग्नी, अग्नी आता निसर्ग म्हणल्यावर अग्नी तर राहणारच आहे. झाडांना घासल्यामुळे अग्नी निर्माण होते. कोणीतरी चिंतन केलं असेल की हे अग्नी उत्पन्न होते कशी? नाही, झाडांना झाड घासल्यामुळे झाली, कोणीतरी घासून पाहिलं असेल आणि तिथून अग्नी निर्माण केली असेल. लोक अग्निपूजक बनले. म्हणून आपण बुद्ध धर्मामध्ये अग्निपूजक, अग्नीची पूजा करणारे लोक आपण पाहतो. प्राचीन ग्रंथांमध्ये अग्निपूजक, अग्नीची पूजा करणारे लोक पाहतो. ते का आहे हे नेमकं? हे प्रागैतिहासिक जमान्यातली गोष्ट आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये अग्नीचा शोध लागणं हा एक मोठा विषय होता. आणि अग्नी प्रज्वलित करण्याचे दगड जे आहे ते वापरले जायचे. बुद्धांच्या सूत्रांमध्ये आपल्याला दिसते की अरणी नावाचा एक काहीतरी पदार्थ दिसतो, दगड दिसते, जे भिक्षू लोक त्यांच्या बॅगमध्ये ठेवायचे. आणि त्यांना एकमेकांना घासून विद्युत निर्माण केली जायची, अग्नी निर्माण केली जायची. मग हा उल्लेख तर भगवंताच्या सूत्रांमध्ये दिसते आपल्याला. तेव्हा काय माचीसचा शोध नव्हता लागला. पण माचीस हे तशीच आहे ना, उगारण्याचाच विषय, घर्षणाचाच विषय, घर्षणाचा अग्नी निर्माण होते. तर तो जो काय एक शोध जो मनुष्याच्या मनामध्ये आला,
की आपण अग्नी प्रज्वलित केली पाहिजे ना अग्नी बिजू दिली नाही पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये लाकडं टाकायचे, लोक लाकडं टाकत राहायचे, टाकत, त्याला अग्निपूजक म्हटलं, म्हणजे अग्नीची पूजा करणारे बाबा. हा, आणि मग तिथे ते नाचायचे, तिथे राहायचे, काहीतरी मग ट्रॅडिशन्स निर्माण होऊन गेले असतील. पण तो शोध महत्वाचा होता, कशामुळे? त्या अग्नीमुळे त्यांना प्रकाश भेटला, अग्नीमुळे त्यांना उष्णता भेटली, अग्नीमुळे अन्य प्राणीमात्रांपासून स्वतःचं संरक्षण करता आलं, अग्नीमुळे प्राणीमात्रांचं कच्चं मांस खाण्यापेक्षा त्याला भाजून खाल्ल्यामुळे ते रुचकर लागते, चांगलं लागते, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. जे काही कंदमुळं आहेत किंवा बाकीच्या गोष्टी खात असतील, तेही त्याने भाजून खाल्ल्यामुळे त्यांना ते पचण्यासाठी सोपं झालं, आणि त्याची टेस्ट सुद्धा त्यांना चांगली वाटली. म्हणजे अग्नीचे असे अनेक उपयोग मग माणसाने हळूहळू हळूहळू शोधले. आजही आपण काय करतो? अग्नीवरच गोष्टी शिजवून खातो की नाही? म्हणजे अग्नी ही किती बेसिक नीड आहे माणसाची. पाणी पिणे, पाणी, स्वच्छ पाणी पिणे, पाणी साठवून ठेवणे किती बेसिक नीड आहे. अन्नधान्य खाणे, अन्नधान्यांची उत्पत्ती करणे किती बेसिक बेसिक नीड आहे. जे मी आताच सांगितलं केसांच्या बाबतीमध्ये, लोकांचे केस वाढत असतील, लोकांनी शोध लावलाच ना त्याचा, त्यांना कापण्याचा, त्यांना स्वच्छ ठेवण्याचा, त्यांना धुण्याचा. आता तर अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वगैरे निघालेले आहेत. मग शॅम्पू निघणे म्हणजे बेसिक जी नीड होती अतिशय प्राचीन काळापासूनची, होऊ शकते लाखो वर्षापासूनची, केसांना स्वच्छ करण्याची नीड, ती आजही तीच सुरू आहे. फक्त लोकांनी आपल्या बुद्धीचा थोडासा वापर करून त्यामध्ये मॉडिफिकेशन्स केलेले आहेत, बाकी दुसरं काय केलेलं आहे. म्हणजे व्यक्ती हा प्रज्ञावान बनतो, याचा अर्थ हा होतो की त्याच्या स्वतःच्या दुःखावर तो विजय मिळवतो. आणि दुःखावर विजयी मिळवण्याचा एकमेव माध्यम आणि एकमेव साधन हे प्रज्ञा आहे. हे प्रज्ञा आहे, यालाच प्रज्ञा म्हणतात. पण आता महत्वाचा मुद्दा हा आहे, मी आताच सांगितल्याप्रमाणे वंचना प्रज्ञा काय करते? दुसऱ्यांना नुकसान पोहोचवण्याचं काम करून स्वतःला सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न करते. तिथे हानी आहे, कधी स्वतःची तर कधी इतरांची, म्हणून त्याला वंचना म्हटलेलं आहे, म्हणजे नुकसानदायक म्हटलेलं आहे. पण प्रज्ञा काय करते? मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते, ना दुसऱ्यांची हानी होऊ देत, ना स्वतःची हानी होऊ देत, आणि त्यातून कसं तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न, त्यासाठी वेगळं चिंतन लागते. आता सर्वसामान्य जनतेचा स्वभाव जो प्राचीन काळात होता तो आजही आहे. आपण असं नाही समजायचं. आपण जरी अपेक्षा करतो व्यक्तीने समजदारासारखं वागावं, आपण अपेक्षा करतो लोकांनी नैतिकतेने शिलाने वागावं, आपण अपेक्षा करतो लोकांनी प्रज्ञावान वगैरे राहावं, आपण अपेक्षा करतो लोकांनी कॉन्सन्ट्रेटेड राहावं, फोकस्ड राहावं, मनाने थोडं शांत आणि सुखी राहावं, हे आपल्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा सद्गुणी आणि शहाण्या माणसाच्या आहेत. पण या अपेक्षा सर्वसामान्यांच्या नाही आहेत. सर्वसामान्य माणसांना मैत्रीने जगण्यापेक्षा एकमेकांचा द्वेष करून एकमेकांना ठार मारण्यामध्ये मजा वाटते. विद्वान आणि सुज्ञ माणसाला थोडं निर्लोभी जगून आपल्यासोबत इतरांचंही भलं व्हावं, दान द्यावं, मदत करावी, अशी भावना असते. पण सर्वसामान्य माणसाला जेवढं आपल्याला लोभी बनता येईल तेवढं आपण बनवून अधिक प्रकारचे ऐशाराम आपण करावे, मग दुसऱ्याचं नुकसान हो का काय हो याचं काही लेनदेन राहत नाही, हा त्याचा स्वभाव राहते. म्हणजे आपण हे सातत्याने या गोष्टीशी भांडत आहोत. म्हणजे असं नाही समजायचं आपण की जो भगवंताच्या काळातला काळ होता तो आताचा काळ वेगळा आणि तुझं काही काळ बीड काही वेगळा नाही. फक्त विषय बदललेले आहेत. तिथे लोक रथासाठी भांडणं करतात, आपण इथे कारसाठी भांडणं करतो, फक्त विषय बदललेला आहे, बाकी काय. तर रथाचाही उद्देश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हाच होता, आणि कारचाही उद्देश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हाच होता. रथांच्याही बाबतीमध्ये आपण पाहतो की त्याच्या त्याच्या रथाचे आरे, त्याच्या रथाचं छत्री, त्याच्या रथाचे घोडे हे अतिशय स्वर्णजडित अलंकारांनी अलंकृत आहेत, असे लोक बोलायचे. आणि त्या माणसाचा रथ अतिशय साधा आहे, असे लोक बोलायचे. म्हणजे म्हणून ते भगवंताला म्हणजे राजरथ, राजरथं सुचिन्ह, म्हणजे भगवान म्हणतात की राजरथ हे अलंकृत असतात. म्हणजे भगवंताच्याही काळामध्ये राजरथ होते, म्हणजे राजाचे रथ होते ते अलंकृत होते, हत्ती होते अलंकृत होते, घोडे होते अलंकृत होते. जसं सामान्य महिला अलंकार नाही वापरू शकत, महाग राहते दागिने, पण एखादी श्रीमंत महिला सोन्याचे, चांदीचे, सोन्याचे, हिऱ्याचे, प्लॅटिनमचे कोणतेही ते अलंकार वापरते आणि स्वतःच्या शरीराला सुशोभित करते. त्याच्यावरून आपण म्हणतो का ही स्त्री अलंकृत आहे, म्हणजे राजशी स्त्री आहे, ही वैभवशाली आहे, ही ऐश्वर्यशाली आहे, ही अतिशय श्रीमंत स्त्री आहे, असं आपण ओळखतो. तसं ते लोक घोडे, हत्ती या लोकांना अलंकार घालायचे आणि म्हणायचे की बघा आम्ही राजेशाही लोक आहोत. गोष्टी तर आजही त्याच आहेत ना, ज्या पूर्वी होत्या, फक्त विषय वेगळे आहेत. तेव्हा रथ होता, आज कार.
विषय वेगळे आहेत. पण विषय कोणताही असला तरी लोभ तर लोभ राहतो ना. इथे भगवंताने काय म्हटलं, लोभ दूर करा, द्वेष दूर करा, मोह दूर करा. भगवंताचे वाक्यच तर आपण समजून घेत नाही. भगवान तथागतांनी लोभ, द्वेष आणि मोह या प्रतिक्रियांच्या संदर्भामध्ये उपदेश केलेला आहे आणि त्या दूर करण्याबद्दल बोललेला आहे. वस्तूंबद्दल थोडीच बोललेला आहे. वस्तू तर परिवर्तनशील आहेत, वस्तू तर बदलतीलच. जसा माणसाचा दिमाग चालल, त्याला वस्तू उपलब्ध होतील, त्या प्रकारच्या वस्तू बनतील. आपण जुन्या काळामध्ये कारशापण हा शब्द पाहतो. कारशापांमध्ये तांब्याची नाणी होऊ शकते. बुद्धाच्या काळात तांब्याच्या नाण्यांचा शोध लागला होता, त्याच्यामुळे तांबा हा विषय होता. आपण त्या ठिकाणी सुवर्ण नाणी पाहतो, सोन्याची नाणी पाहतो. आपण म्हणजे सोन्याचा शोध लागला, सोनं वापरलं जायचं चलन म्हणून, चांदी वापरली जायची. रजत म्हणजे जे रजत हा जो शब्द आहे तो एक बेसिकली कासा कासा हा जो प्रकार राहतो तो काहीतरी प्रकार होता. लाख जे आहे लाख, तर त्या लाखी जे आपण पोस्ट ऑफिसमध्ये वगैरे शिक्का मारण्यासाठी लाख वापरतात, सील करण्यासाठी लाख वापरतात. लाखीपासून नाणे बनवले जायचे. हा, लोखंडापासून नाणे बनवले जायचे. जे भिक्षापात्र लोखंडाचं असायचं जुन्या काळामध्ये, लोखंडाचं असायचं भिक्षापात्र. म्हणजे आपण पाहतो की त्या समयामध्ये त्या काळामध्ये ज्या धातूंचा शोध लागला होता त्या धातूंचा उपयोग कसा करायचा, काय करा ते लोक करायचे. त्यांनी ते प्रचलित केलं. जसजसा काळ पुढे सरकला पुढे सरकला पुढे सरकला, वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा शोध लागला. आमच्या पिरियोडिक टेबल्स बनवणाऱ्या त्या महान वैज्ञानिकाने त्या काळामध्ये 108 प्रकारच्या धातूंची माहिती दिली होती. आता ते धातू वाढून 120 पर्यंत किंवा 118 पर्यंत त्याची लिस्ट आज आपल्याला अवेलेबल आहे. त्याचा अनेक प्रकारे उपयोग जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य आज करत आहे आणि आपल्या दुनियेला चांगलं बनवत आहे. तर जेवढे शोध लागत जातात त्या वस्तूंच्या प्रॉपर्टीज लक्षात घेतल्या जातात, त्याचे गुणधर्म लक्षात घेतले जातात आणि हे सर्वच्या सर्व जे प्रक्रिया चालते हे सगळी तुमच्या प्रज्ञेद्वारे चालते. हे प्रज्ञेची प्रक्रिया आहे. प्रज्ञावान माणसाचं हे लक्षण आहे. शेवटी कसं आहे, प्रज्ञावान माणूस आणि अडाणी माणसामध्ये साधा सरळ सरळ फरक कोणता आहे? प्रज्ञावान व्यक्ती दुःखमुक्तीची साधनं स्वतःच्या बुद्धीने शोधतो, तो काहीतरी जगाला अर्पण करतो आणि मग जे सामान्य लोक असतात ते अर्पण केलेल्या गोष्टींना एन्जॉय करतात. हाच एक सिंपल फॉर्म्युला असते. म्हणून लोक म्हणतात की बुद्धी चालवत बसण्यापेक्षा पैसे कमवा आणि पैसे कमवून ज्या वस्तू आहेत अवेलेबल मार्केटमध्ये त्या वस्तू तुम्ही उपयोगामध्ये आणा, उपभोगामध्ये आणा आणि आपलं एन्जॉय करा. कोण बुद्धी चालवत बसल ना कोण कोणत्या गोष्टी करत बसल. तर असा एक दृष्टिकोन आहे तो सदैव राहतो. तेव्हा होता, आज आहे, भविष्यात आहे. आणि या अशा उपभोग प्रवृत्तीमुळे ज्या जगामध्ये समस्या निर्माण होतात त्या समस्यांचं निराकरण तर बुद्धिमानच माणसाला करावं लागते. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, अलीकडच्या काळातलं उदाहरण. आता अलीकडच्या काळात काय झालं, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं, औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि औद्योगिकरण वाढल्यामुळे काय झालं, जे काही उद्योगधंद्यांचे मालक आहेत, भांडवलदार आहेत, त्यांना अधिकाधिक श्रीमंत व्हायची ओढ आहे. त्यांना वाटते की माझ्याकडे जास्तीत जास्त प्रॉपर्टी असली पाहिजे, मी जगामधला पहिला व्यक्ती असला पाहिजे धनवान. कोणाला वाटते मी दुसरा असला पाहिजे, कोणाला म्हटलं तिसरा असला पाहिजे. त्यांचं चालू राहत. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे काय होते, ते कंझ्युमर लोकांना, आपल्यासारख्या उपभोग त्या लोकांना अनेक प्रकारच्या वस्तू प्रोव्हाइड करतात, अनेक प्रकारच्या वस्तू देतात आणि त्या वस्तू अशा प्रकारे बनवल्या जातात, तयार केल्या जातात की त्या लवकरात लवकर खराब झाल्या पाहिजे, त्यांना रिपेअर नाही करता आला पाहिजे, अशा पद्धतीने त्याला बनवतात. त्याची रचनाच तशी असते. जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एडिसन साहेबांनी आणि निकोला टेस्लांनी विद्युतचा बल्ब वगैरे शोधला, विद्युत शोधली आणि मग हे दोघंही मरून गेले. आता मेल्याच्या नंतर काय झालं, त्यांचं संशोधन जे आहे ते तर व्यापारी लोकांना हायजॅक केलं. कारण कुठलंही रिसर्च, कुठलंही पेटंट जे आहे ते व्यापारी लोक हायजॅक करतात, कारण कंपन्या ज्या असतात त्याच त्यांनाच प्रोडक्शन करावं लागतं आणि मग त्यांनी प्रोडक्शन केलं. आता त्यावेळेचा जो बल्ब होता त्याला टंगस्टन तार वापरली जायची, तर ती बऱ्याच दीर्घकाळ टिकायची, म्हणजे खूप काळपर्यंत टिकायची. म्हणजे एक बल्ब एखाद्या माणसाने जर घेतला तर तो 10 वर्षही चालत असेल किंवा 5 वर्षही चालत असेल किंवा 2 वर्षही चालत असेल, तो फ्यूज काही जायचा नाही. मग या कंपन्यावाल्या लोकांनी विचार केला त्यावेळेस, जुनी गोष्ट आहे ती एकदम, त्यांनी विचार केला की अरे, हा जर बल्ब जर समजा फ्युजच नाही झाला तर नवीन बल्ब घेतला जाणार नाही आणि नवीन बल्ब घेतला गेलाच नाही तर आमचा व्यापार कसा चालेल. मग काय करायचं, तर त्याचा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट निर्माण करायचा. म्हणजे तो जो टंगस्टन जो तार आहे तो इतका नाजूक बनवायचा की थोडासा जरी करंट वाढला तरी तो तुटला पाहिजे आणि तुटल्यानंतर त्याला रिपेअर नाही करता आला पाहिजे, त्याला बदलवता नाही आलं पाहिजे त्या ताराला.
आणि त्याचं लिमिटेशन करून टाकलं, नष्ट होणारी वस्तू. आणि तशा प्रकारे मार्केटमध्ये आल्या गोष्टी आणि मग पटापट लोक बल्ब नव्याने घेतो. म्हणजे एखादी प्रोडक्ट सेल झाला पाहिजे, अधिकाधिक लोकांनी उपयोगात आणला पाहिजे, म्हणून त्या प्रोडक्टमध्ये रिपेअर क्षमता कमी करून टाकणे, त्याची वापराची क्षमता कमी करून टाकणे, असा प्रकार जो आहे ते उद्योजक लोक वापरतात. जसं आता अलीकडच्या काळात आपण लॅपटॉप पाहतो, मोबाईल पाहतो, किंवा अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाहतो, ज्या बिघडणाऱ्या स्वभावाच्या आहेत आणि रिपेअर होत नाहीत, त्याचे पार्ट्स भेटत नाहीत, त्या फेकून द्याव्या लागतात, असा सगळा प्रकार आहे. आता हे आपण काय करतो, उपभोक्ता माणूस, हे उपभोक्ते लोक, यांना मोठी मजा वाटत राहते, मोठा आनंद वाटत राहते यांना. बापरे, माझ्यापाशी नवीन लॅपटॉप आहे, माझ्यापाशी नवीन मोबाईल आहे, माझ्यापाशी हे आहे, माझ्यापाशी ते आहे, माझ्याकडे एवढे कपडे आहेत, माझ्याकडे एवढे शूज आहेत, माझ्याकडे एवढ्या घरातल्या वस्तू आहेत, तेवढ्या घरातल्या वस्तू. यांना इतकं मजा वाटत राहते या गोष्टींची, काय बोलायचं काम नाही. ते अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बाकीच्या ऑनलाईन शॉपिंगच्या सिस्टम्स, हे घरी कपाटा भरू भरू सामान असते, तरी पण ते मागवतच राहतात. पैसा आहे लोकांकडे, तो पैसा धम्मकार्यासाठी द्या म्हणलं तर बिलकुल आवड निर्माण होत नाही लोकांमध्ये का द्यावं म्हणून. पण अशा ठिकाणी इतका खर्च करतात की काय बोलायचं काम नाही. मजा वाटत राहते, मजा वाटणं म्हणतात याला. पण या मजा वाटण्याचा जो दुष्परिणाम येतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष राहत नाही. याच्यातला सर्वात पहिला आणि महत्वाचा दुष्परिणाम काय आहे? वेस्टेज. वेस्टेज हा खूप मोठा दुष्परिणाम आहे. वेस्टेज, प्रत्येक गोष्टीचं वेस्टेज आहे. जेव्हा एखादी गोष्ट वेस्ट असते, खराब होते, पेन असते. आता अलीकडच्या काळात आम्ही पेनी पाहतो. पूर्वीचा आमचा काळ कसा होता? अतिशय चांगला काळ होता. म्हणजे आम्हाला काय एक पेन भेटायची शिकत असताना. खरं सांगतो तुम्हाला, एक पेन भेटायची, आणि एक पेन भेटल्याच्या नंतर त्या पेनीचे रिफिल्स भेटायचे. म्हणजे एक पेन घ्यायची आणि मग नंतर रिफिल घ्यायचे, असा प्रकार होता. म्हणजे एकच पेन बरेच वर्ष वर्ष टिकायची आणि रिफिल भेटायची. आता रिफिलच नाही. पेनी असे इनबिल्ट बनवल्यासारखे आहेत. रिफिलचं प्रमाण कमी आहे, म्हणजे पेनीतच रिफिल असते. रिफिल संपला का पेनही फेकून द्या. प्लॅस्टिकची बनलेली पेन. मी तर माझ्या अगदीशय एज्युकेशनच्या काळापासून मी इंक पेन वापरतो. मी अशी बॉलपेन फार कमी वापरतो. माझ्याकडे इंक पेन असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. कारण इंक पेनचा फायदा हा आहे की इंक तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता आणि भरपूर लेखन करू शकता. बॉलपेन सारखं सारखं कोण घेत बसणार? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की वेस्टेज जे आहे ते इतकं जगामध्ये वाढतं, खूप वाढतं. कपडे, वेस्टेज कपडे, वेस्टेज चपला, वेस्टेज इलेक्ट्रॉनिक्स, वेस्टेज अनेक प्रकारच्या गोष्टी. तर तुम्ही थोडीशी कल्पना करा का या पृथ्वीवर या सगळ्या वेस्टेज गोष्टी जेव्हा फेकल्या जात आहेत, तर काय उत्पन्न होत आहे? पर्यावरणाचा नाश उत्पन्न होत आहे. एअर पोल्युशन, म्हणजे जल प्रदूषण होत आहे, वायू प्रदूषण होत आहे. परत तुमचं भूमी प्रदूषण होत आहे. पाण्यामधील ज्या मासोड्या असतील, कीटक असतील, त्यांना नुकसान पोहोचत आहे. आणि आपण जे अन्नधान्य खातो जमिनीवरचं, त्या अन्नधान्यामध्ये, त्या जमिनीमध्ये हे अशा प्रकारचे वेस्टेज पदार्थ जेव्हा जीर्ण होऊन, सडून, खराब होऊन जातात, त्याचपासूनच आपण अन्नधान्य उत्पन्न होते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू उत्पन्न होतात. भाजीपाला तोच आपल्यामध्ये जातो. वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या आपल्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे हे रिसायकलिंग जे आहे ना, ते आपण लक्षात नाही घेत की आपल्या उपभोग प्रवृत्तीमुळे जगाचं किती नुकसान होत राहतं. भगवंत का जाणकार नव्हते का? म्हणून तर त्याने म्हटले ना, अल्प इच्छता, म्हणजे अल्प 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 इच्छा तुमच्या असल्या पाहिजे. कारण तुमच्या तृष्णांचा काही अंत नाही, तुमच्या उपभोगाचा काही अंत नाही. तुम्ही कितीही उपभोगलं तरी तुम्हाला ते कमीच पडणार आहे, आणि कमीच पडत असते. त्याचं लिमिटेशन्स, त्याचं कंट्रोल, हे आपल्याला डिसाईड करायला लागतं. का किती माझ्याकडे असावं आणि किती गोष्टीत मी संतुष्ट राहावं, हे आपल्याला ठरवावं लागत असतं. अदरवाईज याचा काही अंत होत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की एक बेवकूफ, मूर्ख माणूस, उपभोगी माणूस, हा कामोपभोगी माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करतो आपल्या अवतीभोवती. मग त्या पर्यावरणाच्या समस्या असतील, नात्यारिस्त्यांमधल्या समस्या असतील, युद्धजन्य समस्या असतील, जाती व्यवस्थेसारख्या, श्रीमंती गरिबी सारख्या, स्त्री पुरुष भेदभावासारख्या अशा प्रकारच्या समस्या असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ही उपभोगी माणसं, स्वार्थी माणसं, लोभी माणसं, नालायक माणसं निर्माण करत राहतात, आणि बुद्धिमान माणसाच्या मागे कामा लागून जातात. हा विषय आहे. म्हणजे बुद्धिमान माणसाला या समस्या, हे दुःख, या अडचणी दिसतात, आणि तो माणूस बुद्धी चालवतो. तर या अडचणीतून कसं बाहेर पडता येईल, या दुःखातून कसं बाहेर पडता येईल, या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग कोणता आहे, आणि त्या बिचाऱ्याला स्ट्रगल करावं लागतं. हे मार्क्स सारखे लोक, अब्राहम लिंकन सारखे लोक, बाबासाहेब आंबेडकरांसारखे लोक, महात्मा फुल्यांसारखे लोक, हे लोक जे आहेत हे नेमके कोण होत?
हे लोक ते बुद्धिमान लोक होत, हे लोक ते प्रज्ञावान लोक होत, की या लोकांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला. आणि हे कोणत्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधला? अरे या बेवकूफ आणि बयाड लोकांनी जे दुःख निर्माण करून ठेवले होते ना या जगामध्ये, त्याच दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी आयुष्य खर्ची करावं लागलं यांना, दुसरं काही नाही. हे लोक उपभोग करतात, कामोपभोगी लोक नाना तऱ्हेच्या बिमाऱ्या, नाना तऱ्हेचे प्रॉब्लेम्स निर्माण करतात, आणि बुद्धिमान आणि शहाण्या माणसाला त्याचा झड पोहोचली की त्याला बिचाऱ्यांना हे दुरुस्त करत राहावं लागतं. हा जगाचा असा नियम चालला. म्हणजे खराब करणारे खराब करत राहतात आणि स्वच्छ करणारे स्वच्छ करत राहतात. हे कामभोगी लोक नाना प्रकारचे दुःख या जगामध्ये आपल्या आचरणाने, आपल्या वागण्या बोलण्याने निर्माण करून ठेवतात, आणि बुद्धिमान माणसाला कायदे बनवून, तत्वज्ञान निर्माण करून, नॉलेज निर्माण करून, शिकवण निर्माण करून ते दुःख दूर करण्यासाठी झटत राहावं लागतं. हा जो अशा प्रकारचा जो प्रकार आहे, तो सातत्याने या जगामध्ये आपल्याला चालत असलेला दिसतो. आणि म्हणून प्रज्ञा ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे, कारण ही प्रज्ञा तुम्हाला दुःखमुक्त करते. आणि दुःख कोणत्याही पद्धतीचं असो, मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे उदाहरण सांगितलं आधुनिक काळामध्ये, की मनुष्य कसा आहे आणि बुद्धिमान मनुष्य कसा आहे, दोन प्रकारचे माणसं कसे राहतात. म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना थोडं मर्यादेमध्ये जीवन जगलं पाहिजे. आपण थोडीशी जाणीव ठेवली पाहिजे गोष्टींची, का या कामभोगाचा काही अंत नाही, आणि आपल्याकडे जे लिमिटेड सोर्सेस आहेत प्रत्येक गोष्टींचे, त्याचा मान आणि त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. कारण कितीही तुम्ही लोभी राहिले तर काही फायदा नाही. लोक अलीकडच्या काळामध्ये या गोष्टींना समजतात, की बाबा माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, ते स्वतःचा मोठेपणा गाजवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना असं वाटते की मी मोठा, मी मोठा. पण त्यांच्या त्या मोठेपणाच्या लालसेपायी आणि त्याच्या त्या मोठेपणाच्या भुकेपायी हे नाना तऱ्हेच्या पर्यावरणाचं किंवा इतर गोष्टीचं जे नुकसान होत राहतं, हे त्यांच्याकडे पाहण्याची बुद्धी सुद्धा राहत नाही. म्हणून यांना मी अड्या, किडे, किटकुरे सारखे उपमा देतोय अशा लोकांना. त्या सफरचंदामधल्या अड्या, त्या वांग्यामधल्या अड्या, त्या टोमॅटो मधल्या अड्या, त्या कशा सगळीकडे खाद्यपदार्थ राहते पण त्या विलविल करत राहतात, तसे हे लोक विलविले आहोत. हा हे आपल्यासाठी आदर्श नाही. कुठलाही उपभोगी माणूस हा अडीपेक्षा वेगळा नाही आहे. हा, तो जर त्या उपभोगात गुंतून पडला असेल आणि त्याला वाटत असेल की मी महान वगैरे आहे, तर तो बिलकुल महान नाही राहत. तो त्या अडीसारखा असतो, एखाद्या त्या नालीत राहणाऱ्या अळ्या. ते कसे असतात, तिथेच संपूर्ण आहार राहतो पूर्ण, पण त्या आहारामध्ये त्यांची समाधानी नाही, त्यांच्यामध्ये संतुष्टता नाही. मग त्यासारखे हे लोक संतुष्ट नाही, समाधानी नाही, हे प्रज्ञावान नाही, हे स्वतःचा आणि इतरांचं भलं करण्याबद्दल विचार करू शकत नाही ते लोक. काय फायदा आहे अशा लोकांचा? म्हणून प्रज्ञा हा जो विषय आहे ना, तो भगवान तथागतांनी अतिशय महत्वपूर्ण समजला. आणि ही प्रज्ञा जी आहे ते आपल्याला अतिशय महत्वपूर्ण असते, कारण ते दुःखमुक्तीशी संबंधित आहे. प्रज्ञेचा संबंध या धर्मग्रंथांच्या पारायण करण्याशी नाही. प्रज्ञेचा संबंध वाचाड वाचाड बडबड करण्याचा आणि मोठमोठ्या इच्छा आकांक्षा निर्माण करण्याचाही संबंध नाही प्रज्ञेचा. काय फायदा होतो त्या बोस्टिंग केल्याने, काय त्या बडाया मारल्याने होते? बडाया मारणं म्हणजे का प्रज्ञा आहे का? हा, धर्मग्रंथांचा पारायण करणे म्हणजे का प्रज्ञा आहे का? तसं नाही. प्रज्ञा तेव्हाच प्रज्ञा असते, जेव्हा ते लोकहिताचं, म्हणजे लोक म्हणजे शरीर, त्याच्या हिताचा विचार करू शकते, तेव्हा ती प्रज्ञा असते. आणि म्हणून आपल्याला भगवान तथागतांनी, सम्यक संबुद्धांनी हे सांगितलेलं आहे, पैन्याय विमुक्ती होती, की प्रज्ञानेच तुम्ही विमुक्त होत असता. प्रज्ञेच्या व्यतिरिक्त दुसरं असं कोणतंही माध्यम भगवान तथागताने सांगितलं नाही का जे विमुक्तीशी संबंधित आहे. आणि म्हणून आपण जेवढंही जग आज आपल्या अवतीभोवतीचं पाहतो आणि अनेक प्रकारच्या सुखसुविधा ज्या आपण पाहतो, त्या सगळ्या प्रज्ञावान माणसांनी निर्माण केल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. आज प्रत्येक गोष्ट जी आपण उपभोग करत आहोत, एक फ्रीज असेल, फॅन असेल, एसी असेल, तुमची कार असेल, एरोप्लॅन असेल, जहाज असेल, किंवा तुमच्या घरामधलं हिटर असेल, तुमच्या घरामधलं कुठलीही टेक्निकल गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपली मेहनत वाचलेली आहे, ज्याच्यामुळे आपले कष्ट वाचलेले आहेत, ज्यामुळे आपला त्रास कमी झालेला आहे. तर हे त्रास कमी होण्यासाठी ज्या ज्या साधनांचा आणि ज्या ज्या उपकरणांचा उपयोग लोकांनी केला, तर ते उपकरणं कोणी नाही कोणी शोधलेली आहेत. कोणी नाही कोणी तर दिमाग लावलेला आहे, आणि ते तो दिमाग ज्या माणसाने कोणी लावला ना, तो माणूस प्रज्ञावान आहे. तो माणूस प्रज्ञावान आहे. त्या जुन्या काळामध्ये आर्किमिडीज नावाचा जो माणूस झाला, फार जुन्या काळामध्ये, तो पाण्यामध्ये बसला एका टब मध्ये, आणि मग पाणी बाहेर पडलं, आणि त्याला लक्षात आलं, आणि लक्षात आला तो असा धावत सुटला होता, आणि म्हणाला का मला सापडलं, मला सापडलं. आणि तसाच तो नग्न अवस्थेमध्ये राजवाड्यामध्ये गेला होता. आणि तेव्हा त्याने सांगितलं का सोन्यामध्ये किंवा कुठल्याही धातूमध्ये जे भेसळ केली जाते, ती भेसळ तुम्हाला तेवढीच करता येऊ शकते, आणि त्याचं प्रमाण त्या प्रकारे ठरते.
आणि त्यांनी शोधलं की 100%मध्ये 10% भेसळ असेल तर 10% तांबा असू शकते, तर 90% सोनं असू शकते. म्हणजे ही टक्केवारी त्यानं त्या काळामध्ये डिसाईड केली. तर त्या माणसाने जे शोध लावले, ते स्क्रूचा शोध असेल, की पुली म्हणजे ते एक पूर्वीच्या काळामध्ये, आताही ते आहे अवेलेबल असं नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये जे विहिरी असायच्या, त्या विहिरी असल्यानंतर त्या ठिकाणी असे रॉड ठेवायचे. तिथे एक रॉड असायचा आणि त्याच्यामध्ये ते चाक टाकलेलं असायचं, त्याला पुली म्हणतात. आणि त्या चाकावरून मग बकेट जेव्हा आपण ओढतो तर ते आपल्याला हलकी वाटायची. किती महत्वपूर्ण शोध आहे, आर्किमिडीजने लावलेला शोध, जुन्या काळातला शोध, पण आजही तो तितकाच उपकारक आहे आणि तितकाच उपयोगी आहे. 2024 मध्ये ही पुली वापरलीच जाते. असं नाही समजू शकत आपण का ते वापरली जात नाही. पण त्या माणसाने जो दिमाग लावला, चाकांच्या बाबतीमध्ये लोकांनी दिमाग लावला का चाक गोल असेल तर ते चांगल्या प्रकारे जाऊ शकते, भरीव असेल त्याच्यावर वजन येते, ते पोकळ चाक कसं बनवायचं. तर लोकांनी जे मोडिफिकेशन्स केले असे, तर ते मोडिफिकेशन्स करणारे लोक प्रज्ञावान होते. त्या लोकांनी माणसांच्या सुखसुविधांसाठी आपला दिमाग खर्च केला आणि त्यांना दिमाग खर्च करता आला. परंतु जेव्हा एखाद्या महान आणि विद्वान माणसाच्या दिमागाचा विचार सामान्य लोक जेव्हा करत नाहीत, तेव्हा हानी जी होते ती होते. प्रज्ञावान माणसाची किंमत असलीच पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, पඤ्या पसत्ता लोकस्मिंग, की या लोकामध्ये सर्वश्रेष्ठ प्रज्ञा आहे. प्रज्ञा ही सर्वश्रेष्ठ आहे या लोकामध्ये. प्रज्ञेच्या व्यतिरिक्त भगवंताने श्रेष्ठत्व कशाला दिलं नाही. निकोला टेस्लाचं तुम्ही उदाहरण घ्या. त्या माणसाने फ्री इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला. 4 टॉवर जर जगामध्ये उभे केले म्हणे, तर बिना वायराने लोकांना इलेक्ट्रिसिटी भेटू शकते म्हणे. अरे काय त्या माणसाचा शोध असेल, काय त्या माणसाची ब्रिलियन्सी असेल. परंतु उद्योजक लोकांनी, या कामभोगी लोकांनी त्या माणसाला नाही समजून घेतलं, नाही समजून घेतलं. आणि नाही समजून घेतल्यामुळे काय झालं, त्याचं ते टॉवर त्यानं उभं करण्याचा प्रयत्न केला होता, त्याची प्रयोगशाळा नष्ट करून टाकली. त्याच्यावर कर्ज झालं होतं या सगळ्या गोष्टी करताना. ज्याने कर्ज दिलं त्या माणसाने त्याचा प्रोजेक्ट बंद पाडून टाकला. त्याचं संशोधन खतम होऊन गेलं. आणि आज जिकडे पाहिजे तिकडे व्हायरस व्हायर व्हायरस व्हायर व्हायरस वर इतके वायर आहेत आपल्या जगामध्ये, की काय बोलायचं काम नाही. प्रत्येक गोष्टी वायराचा उपयोग करावा लागतो. तेवढं तांब, तेवढं त्या वायरांवरचं प्लॅस्टिक, अनेक गोष्टींची उठाठेव माणसाला करावी लागते. पैसा कमवा, कमवा पैसा, कमवा पैसा. पण त्या तुमच्या पैसा कमवण्याने जे संसाधनं खतम झाली त्याचं काय. 1902च्या काळामध्ये त्या माणसाने इलेक्ट्रिक कारचा विषय पुढे आणला होता. तेव्हा जर तो विषय मान्य केला गेला असता, तर आज डिझेल पेट्रोल सारख्या गोष्टी दुसऱ्या अन्य कामासाठी उपयोगामध्ये आल्या असत्या. आणि कार, बाईक अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी इलेक्ट्रिकवर चालल्या असत्या. आणि आज तुम्हाला इलेक्ट्रिक सुचत आहे 100 100 वर्षानंतर. म्हणजे मनुष्य इतका पागल आहे, की जेव्हा सगळ्या गोष्टीचे रस्ते बंद होऊन जातात त्याचे उपभोगाचे आणि उपभोग करण्याचे, तेव्हा त्याला दुसऱ्याच गोष्टी सुचायला लागतात. तो पर्याय तेव्हा शोधते. आणि एखादा बुद्धिमान आणि प्रज्ञान माणूस जेव्हा काही सांगतो तो त्याच्याकडे लक्षही राहत. बाबासाहेब आंबेडकरांसारखे माणसं आपल्याला माहित आहे. त्यांनी डेमोक्रेसी बद्दल अनेक प्रकारचे विचार मांडले, नाही त्यावेळेस लक्षात घेतले कोणी. आणि आज डेमोक्रेसी धोक्यामध्ये येताना आता ओरडण्याचा प्रयत्न करतात. आता काय फायदा. म्हणजे बुद्धिमान माणूस, प्रज्ञावान माणूस जो आहे ना, तो कधी दूरदृष्टीचा असतो आणि दूरदृष्टीने तो विचार करतो लोकांच्या भल्याचा, लोकांच्या कल्याणाचा. पण हे अडाणी आणि अज्ञानी जे लोक आहे ना, ते कामभोगांमध्ये गुंतलेले असल्यामुळे, आपल्या दृष्टिकोनांमध्ये गुंतून पडलेले असल्यामुळे, म्हणून ते भगवंताने सांगितलं ना एक वाक्य, पमादा वेविच्चा न पकास. कोणतं वाक्य आहे ते? पमादा वेविच्चा न पकास. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर हे लोक प्रमादामध्ये पडलेले आणि वेविच्छा म्हणजे विचिकित्सेमध्ये पडलेले, वेगवेगळ्या वेगळ्या मिथ्या धारणा, मिथ्या दृष्टींमध्ये पडलेले हे लोक न पकासती, ते प्रज्ञावान बनत नाही. त्यांना ती गोष्ट अंडरस्टँड होत नाही, त्यांना ती गोष्ट समजत नाही, का खरं कशाला म्हणतात, खोटं कशाला म्हणतात, हे त्यांना लक्षात येत नाही. आणि जेव्हा मग काळ पुढे पुढे सरकतो, मग त्यांच्यावर अत्याचार होतात, अन्याय होतात, दुःख येतात, अडचणी येतात, अनेक प्रकारच्या गोष्टींची काही प्रॉब्लेम्स येतात. तेव्हा मग त्यांना सुचते की अरे त्या माणसानं तर सांगून ठेवलं होतं बाबा. पण तेव्हा काय फायदा बाबा हो, तेव्हा काय फायदा, तेव्हा सुचून काय फायदा. कारण तेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करू शकत नाही. जसं उदाहरण तुम्ही घ्या, एक्झाम्पल तुम्ही घ्या, कोकालिक नावाचा भंते भगवंताच्या काळामध्ये होता, देवदत्त नावाचा भंते भगवान बुद्धाच्या काळामध्ये होता. भगवान बुद्ध एवढे त्यांना करुणेने, कंपॅशनने त्यांना सांगायचे, की बाबा रे, सारीपुत्त मुघलां स्थविरांची निंदा नका करू. त्यांच्याकडून धम्म शिकता येईल तर तुम्ही शिका, तुमचं कल्याण करून घ्या.
हा कोकाली नाही ऐकायचा. हा देवदत्त भगवान बुद्धांचं नाही ऐकायचा. शेवटी काय झालं? मेले दोघं. कोकाली काही मेला, देवदत्तही मरण पावलं. तर देवदत्तही मरताना मग त्याला अक्कल आली, का रे बुद्धाला शरण गेलं. त्या कोकालिकाला मरताना लक्षात आलं, अरे भगवान बुद्ध म्हणतात ते बरोबर आहे, पण काय फायदा काय त्याचा, त्या तशा अक्कल येण्याचा. अवेळी आलेली अक्कल कोणत्या कामाची आहे? अवेळ प्रज्ञा कोणत्या कामाची आहे? का त्या अकलेसोबत तो देवदत्त जगू शकला का? त्या अकलेसोबत तो कोकालिक जगू शकला का? ना त्याच्या आलेल्या बुद्धीचा इतरांना कोणाला फायदा झाला. पण या विरुद्ध काही लोक अशी आहेत, किसा गौतमीचं उदाहरण घ्या. शोकाकुल असणारी स्त्री, दुःखात पडलेली स्त्री, पण तिला वेळेवर अक्कल आली. भगवंताचं तिनं ऐकलं, वेळेवर तिला अनित्यतेचा बोध झाला. ती बराच दीर्घकाळपर्यंत अरहत सुखाचा लाभ आहे ते घेऊ शकली, इतरांना सुद्धा सुख देऊ शकली. अंगुलीमाल, वेळेवर त्या माणसाला अक्कल आली, शेवटी शेवटी का असेना, जरी त्यानं भरपूर मर्डर केले होते तरी त्या मर्डर करणाऱ्या माणसाला वेळेवर अक्कल आल्यामुळे काही तर काळ त्या माणसाने सुखात घालवला, काही तर काळ त्याने अरहत सुखात घालवला, आणि इतरांसाठी तो मार्गदर्शक ठरला. कसं आहे, अक्कल आली पाहिजे, पण वेळेवर जर आली तर त्या अक्कलेला महत्व आहे. आणि तुम्हाला अवेळी जर अक्कल आली, सगळं नुकसान झाल्यावर, सगळं बर्बाद झाल्यावर अक्कल आली, तर काय फायदा त्या अक्कलेचा राहतो? काय फायदा राहतो? तर म्हणून भगवान तथागतांनी प्रज्ञेवर एवढा भर देण्याच्या मागचं कारण हेच आहे, की आपल्याला वेळीच जाग आली पाहिजे. आणि वेळीच जाग तेव्हाच येते जेव्हा धम्मश्रवण केला जातो, त्याच्यावर श्रद्धा ठेवली जाते, त्याच्यावर बिलीव ठेवला जातो, त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. परंतु जो नादान व्यक्ती धम्मश्रवणापासून दूर राहतो, त्याला बुद्धांच्या धम्मापासून तो दूर राहतो, एखाद्या कल्याण मित्रांच्या संगतीपासून तो दूर राहतो, आणि तो पैशासारख्या, पदासारख्या, कामभोगाच्या वस्तूंसारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गर्क करून घेतो, तर तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही परमशांत असं सुख नाही संपादन करू शकत. तो अशी प्रज्ञा संपादन नाही करू शकत का ज्या प्रज्ञेमुळे त्याचं स्वतःचं नाव लौकिक होईल, किंवा त्या प्रज्ञेमुळे त्याची कीर्ती पसरेल, किंवा त्या प्रज्ञेमुळे लोक त्याला मानतरी देतील. एवढी क्षुल्लक प्रज्ञा सुद्धा तो संपादन नाही करू शकत त्याच्या आयुष्यामध्ये. काय अर्थ राहतो? तो फक्त जगतो आणि मरून जातो, जगतो आणि मरतो, बस एवढाच विषय आहे त्याच्या जीवनामध्ये. जसे अनेक प्रकारचे प्राणी मात्र या जगामध्ये जगतात आणि मरण पावतात, जन्माला येतात, जगतात, मरून जातात. त्यांचा कुठलाही इतिहास बनत नाही, त्यापासून कोणाला प्रेरणा भेटत नाही, त्यापासून कधी कोणी शिकू शकत नाही, कधी कोणाला शिकता सुद्धा येत नाही. तर म्हणून नाही का, ही गोष्ट आपण शिकली पाहिजे, समजली पाहिजे, प्रज्ञान बनणं गरजेचं आहे. एक अतिशय चांगली पुस्तक आहे, ते तुमच्याकडे, तुम्ही वाचली असेल कदाचित. एक जोनाथन सीगल नावाचे पुस्तक आहे, जोनाथन सीगल. ते माझी अतिशय आवडती पुस्तक. ते दिसायला एकदम छोटीशी पुस्तक आहे, एकदम छोटी पुस्तक आहे. आणि ती स्टोरी जी आहे ती अगदी विदिन तुम्ही हाफ एन अवर, अर्ध्या तासामध्ये वाचू शकता, एवढीच आहे. पण ते पुस्तक जे आहे जोनाथन सीगल, पुस्तक आहे छोटीशी, पण तरी ते थोडीशी मार्केटच्या दृष्टीने विचार केला तर ते महाग आहे. तेवढीशी पुस्तक ते 400-500 रुपयाला विकतात, कारण ती पुस्तक अतिशय मौल्यवान. द प्रोफेट नावाचे पुस्तक अतिशय मौल्यवान आहे, एकदम मौल्यवान. द बुक ऑफ मिर्दाद पुस्तक अतिशय मौल्यवान. जीजस दी सन ऑफ मॅन अतिशय मौल्यवान. काही पुस्तकं इतकी मौल्यवान आहेत, इतकी रत्न आहेत, आकार खूप छोटा आहे त्यांचा, पण किमती खूप महाग आहेत मार्केटमध्ये त्या पुस्तकाच्या, कारण त्याच्यात मौल्यवानच तेवढा आहे. तर जोनाथन सीगल मध्ये तो जो पक्षी राहतो, तो उंच उडायचं शिकतो. त्याचं ड्रीम राहते, त्याचं स्वप्न राहते. तो त्या ठिकाणी असं म्हणतो की बाकी सगळे जे सीगल आहेत, सीगल म्हणजे ते समुद्रावर राहणारे ते पांढरे पांढरे पक्षी असतात, त्यांना सीगल म्हणतात. तर त्या ठिकाणचं ते एक अतिशय सुंदर त्याच्या ठिकाणी डिस्कशन्स दिलेले आहेत, त्यांच्या आजोबाचा आणि त्या पक्ष्याचं वगैरे. आणि सगळे पक्षी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चारा चुगण्यामध्ये आणि आपलं जीवन व्यापन करण्यामध्ये व्यस्त राहतात. पण हा जो जोनाथन जो आहे, त्याला असं वाटते की मला असं पंख आहेत माझ्याकडे, मला अशी उंच भरारी मारता आली पाहिजे, आणि मी उंच भरारी मारण्यामध्ये तज्ज्ञ असलो पाहिजे. त्याचं स्वप्न असते ते.
तो म्हणजे जगण्यात काय अर्थ आहे? जगतात तर सर्वच. भोजन करते तर प्रत्येक जण भोजन करतो, आराम तर प्रत्येक जण करतो. ते काय मोठी गोष्ट नाही. ते तर प्रत्येकाला करावं लागते शरीर असल्यामुळे. पण त्याच्याही व्यतिरिक्त टॅलेंटला काही महत्व आहे की नाही? बुद्धीला काही महत्व आहे की नाही? आपल्या कल्पनेला काही महत्व आहे की नाही? त्याला तर महत्व आहे. तर जोनाथन सिगल आपल्या त्या इच्छाशक्तीला महत्व देतो आणि म्हणतो की मला आता उंच उडायचं आहे. आणि तो मस्त उंच उडण्यामध्ये तज्ज्ञ बनतो. सगळे लोक त्याचं कौतुक करतात का त्यानं ते कॅपॅसिटीज प्राप्त केल्या. तर आपल्याकडे प्रत्येकाकडे कॅपॅसिटीज आहेत. असा कुठलाही व्यक्ती नाही का ज्याच्याकडे कॅपॅसिटी नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धीचा उपयोग करू शकतो आणि प्रत्येक क्षेत्रात तो उपयोग करू शकतो. या जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपापली क्षेत्र आहेत. जसं आता माझ्यासारख्या माणसाच्या जीवनामध्ये बुद्ध धर्माचं ज्ञान घेण्याबद्दल मला आवड असल्यामुळे मी त्या क्षेत्रामध्ये काही दोन गोष्टी करण्याचा विचार करतो. पण कोणी इंजिनियर असू शकतात, कोणी डॉक्टर असू शकतात, कोणी उद्योजक असू शकतात, कोणी अ, घरगृहिणीमध्ये असल्यानंतर स्वयंपाक बनवण्यामध्ये तज्ज्ञ असू शकतात. म्हणजे अनेक प्रकारच्या फील्ड्स आहेत या जगामध्ये. आज तर आपल्याला ज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावलेल्या आहेत, इतक्या मोठ्या झालेल्या आहेत, की आज ज्ञानाच्या कक्षेची नावं सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, इतके ज्ञानाचे फील्ड निर्माण झालेले आहेत. झुलॉजी आहे, बॉटनी आहे, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन राहतात वेगवेगळ्या प्रकारचे. सध्या बायोलॉजीमध्ये कितीतरी प्रकारच्या बायोलॉजीज असतात. केमिस्ट्रीमध्ये कितीतरी प्रकारच्या केमिस्ट्रीज असतात. फिजिक्समध्ये कितीतरी प्रकारचे फिजिक्स असतात. जिओलॉजीमध्ये कितीतरी प्रकारचे गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे आज ज्ञानाच्या क्षेत्रात अनेक प्रकारची विविधता जी आहे ती निर्माण झाली. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जरी असाल, तर त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करायचं असेल, तर त्या क्षेत्रामध्ये प्रज्ञावान बनल्याशिवाय पर्याय नसतो. तुम्ही जेवढं त्या क्षेत्रामध्ये प्रज्ञावान बनाल, तर तेवढा त्या क्षेत्राचा तुम्हाला उपयोग करता येईल आणि तेवढा त्या क्षेत्राचा लाभ किंवा फायदा जो आहे तो आपल्याला घेता येईल आणि आपलं जीवन सुखी बनवता येईल. तर प्रज्ञा हा अतिशय महत्वपूर्ण असा विषय आहे आणि प्रज्ञा हा इतका महत्वपूर्ण विषय असल्यामुळे त्याविषयी आपण नक्कीच माहिती घेतली पाहिजे. हा जो काही 16 दिवसाचा जो आपला वर्ग आपण घेतलेला आहे, महाप्रज्ञा कथा, तर या प्रज्ञा कथेमध्ये आपण प्रामुख्याने भगवान तथागतांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रज्ञा सांगितलेल्या आहेत तर त्याची आपण माहिती घेणार आहोत. आता खचितच भगवान तथागतांचं ज्ञान हे निब्बाणाशी संबंधित आहे. भगवान तथागतांचं ज्ञान हे परमशांत अशा विमुक्तीशी संबंधित आहे आणि त्यामुळे ज्या 16ही प्रकारच्या प्रज्ञांचा जो विचार आपण करणार तर तो त्या दृष्टीने करणार. आणि एक सामान्य पद्धतीने भौतिक जगामध्ये ज्या बुद्धीचा वापर केल्यामुळे आपलं भलं होते, कल्याण होते, तो जो विषय आहे तो आपण आता तर समजूनच घेतलेला आहे, संक्षेपाने का असेना. कारण भगवान तथागतांचा जो आध्यात्मिक किंवा निर्वाणाशी संबंधित गोष्टीशी संबंधित प्रज्ञा आहे, तो विषय आपल्याला धम्माच्या अंतर्गत येत असल्यामुळे आपण तो शिकणार आहोत. आणि राहिला प्रश्न बाह्य जगातल्या गोष्टींचा, तर त्याची विविधता इतकी जास्त आहे की एकटा माणूस त्या गोष्टी काही शिकवू शकत नाही. त्याचं फील्ड खूप मोठं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते अवेलेबल सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते तर आपण नक्कीच प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीने प्रज्ञा हा आपल्या मनाचा अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ असा गुण आहे. आणि म्हणून भगवंत म्हणाले की पंयाय विमुक्ती होती व प्रज्ञेने विमुक्त होत असते, दुःखातून मुक्त होत असते. तर त्याच्यासाठी प्रज्ञेचा विकास जो आहे तो अनिवार्य आहे, तो आवश्यक आहे. तो मनाचाच एक प्रकारचा गुणधर्म आहे. तर त्याच्यामुळे उद्याच्या आपल्या वर्गामध्ये आपण प्रज्ञेविषयी जे काही सूत्र आलेले आहेत भगवान तथागतांचे, तर तेही आपण थोडेसे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण प्रास्ताविक पर प्रज्ञा हा जो शब्द आहे, तर त्या शब्दाची जी काही उपयोगिता आहे, त्याचं एक महत्व आहे, ते आपण समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला आशा आहे की आपल्याला हा विषय लगेच नक्कीच लक्षात आला असेल आणि नक्कीच तो आपल्याला समजला सुद्धा असेल. तर काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या व्यवहारामध्ये नित्य नियमाने येत राहतात, तर त्या गोष्टींना थोडंसं आपण आत्मसात केलं तर आपलं जीवन चांगलं बनण्यासाठी मदत होते. आणि आपलं जीवन आपल्याला चांगलं बनवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, कारण आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे, मर्यादित टाइम आहे. आपण काही अमर नाही या जगामध्ये आणि ना आपल्यामध्ये कोणता असा आत्मा आहे जो अमर आहे, ना कोणता ईश्वर परमेश्वर आहे जो आपल्याला अमर बनवणार आहे. त्याच्यामुळे आपण मरते आहो सर्वजण. आज आहो उद्या नाही अशी आपली परिस्थिती आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला जेवढं सुखाने जगता येईल तेवढं आपण जगलं पाहिजे. या जगामध्ये आहेत असे कपाडकरंटे लोक, मूर्ख लोक, नादान लोक, जे स्वतःही दुःखी होतात आणि दुसऱ्यांनाही दुःखी बनवत राहतात. पण ठीक आहे, आपल्याकडे प्रज्ञा आहे, बुद्धी आहे, त्यातून कसा मार्ग काढायचा, कसं काय करायचं ते आपण स्वतःला मॅनेज करून जेवढं जमेल तेवढं शांती आणि सुखाने जगण्याचा नक्कीच आपण प्रयत्न जर करत राहिलो तर आपलं जीवन नक्की सक्सेसफुल होईल.
तर आमचे जे वर्ग आहेत ते धम्मवर्ग आहेत, तर या धम्मवर्गातून नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होतो आणि याची आम्हाला जाणीव आहे. कारण भगवान तथागतांच्या धम्मामुळे 2500 वर्षापासून करोडो अब्जो लोकांचं कल्याण झालेलं आहे. तर नक्कीच याही आधुनिक काळामध्ये बुद्ध धम्माच्या प्रभावाने आपलं कल्याण नक्कीच होते आणि होऊ शकते, आणि त्याच्यामुळे हे वर्ग अतिशय महत्वाचे आहे. तर प्रज्ञेच्या संबंधाने, प्रज्ञा या शब्दाच्या संबंधाने आपण जो त्याचा व्यावहारिक पक्ष, त्याची उपयोगिता, त्याचं महत्व थोडक्यात काचऱ्या समजून घेतलं. तर उद्या आपण प्रज्ञेशी संबंधात जे काही सूत्र भगवंताने शिकवलेले आहेत, तर ते आपण काही सूत्र जे आहे ते उद्या शिकूया, आणि नंतर मग जे 16 प्रकारच्या प्रज्ञा आहेत त्याही आपण क्रमाक्रमाने जसजसा आपला विषय असेल त्या पद्धतीने त्याही गोष्टी आपण शिकूया. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही ते विचारू शकता, अदरवाईज थांबायला काही हरकत नाही सर, काही शंका नाही. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हा, चालेल. मग आपण या ठिकाणी थांबूया, आणि थोडं वेळेवर जॉईन झाले तर ते थोडंसं चांगलं राहील. म्हणजे आपला क्लास वेळेवर सुरू होऊन वेळेवर खतम होईल, म्हणजे आपल्याला बाकीचे कामं करायला बरं. ठीक आहे. आणि जर काही प्रश्न वगैरे असले किंवा काय असलं तर तुम्ही ते असं बोलत राहा. म्हणजे बोलल्यानंतर मलाही थोडं बरं वाटते की चला बाबा काहीतरी बोलत आहेत माझ्यासोबत, म्हणजे ऐकत आहेत बाबा, असं मला वाटू शकते, नाही का? तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांप्रती मंगलकामना करूया. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबसंघानुभावेन सदा सुखी. सा- सा- साधू साधू साधू. हा, साधू धन्यवाद, साधू धन्यवाद हा सर्वांना. साधू. हा. धन्यवाद. धन्यवाद सर. हा, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते सर. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. भेटूया उद्याच्या वर्गामध्ये. धन्यवाद सर. हा सर.